नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। माझं नाव आहे सिद्धार्थ परीट। तर मी ग्रामीण भागामधील जुनी मंदिरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहे। नमस्कार मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये खूप प्राचीन मंदिर आहेत। त्यापैकी हे एक मंदिर आहे श्री नरसिंह मंदिर। तर टायटलमध्ये तुम्ही गावाचं नाव वगैरे पाहिलंच असाल। तर हे ग्रामस्थ आहेत ज्यांनी आम्हाला मदत केली हे मंदिर दाखवण्यात आणि आम्हाला जी कुठं मंदिरमध्ये विरगळ वगैरे आहे ते दाखवण्याला ते आम्हाला भरपूर मदत केली आहे। गाव फिरून आम्हाला दाखवले होते। तर इथं आपण पाहू शकता टाईल्स वगैरे बसवण्यात आलेले आहेत। हे प्राचीन मंदिरच आहे पण त्याला आधुनिकता हे केलेले आहेत। हे देवकोष्ठामध्ये आपण पाहू शकता प्राचीन मूर्त्या आहेत। तर असे ते गणपतीचे 2 मूर्त्या होते। तर प्रचंड मोठे होते, तुम्ही फोटोमध्ये वगैरे बघालच। तर हे मेन आयडल आहे, स्टॅच्यू आहे देवाची। तर दर्शन घ्या आपण, मीही घेतलेलं आहे। आणि अशी मंदिराच्या आजूबाजू भरपूर आपल्याला विरगळ वगैरे पाहायला मिळतात आणि गावात कित्येक ठिकाणी विरगळ पण आहेत, ते पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहणारच आहोत। तर हे मूळ आपल्याला प्राचीन मंदिर दिसतंय, हेमाडपंथी मंदिर आहे। तर हा मंदिर मागून मी आपल्याला दाखवत आहे। ही प्राचीनपणा आपल्याला इकडे दिसतो आणि इकडे कलर वगैरे करण्यात आलेला आहे। तर जर का आपल्याही गावात असे मंदिर असतील हेमाडपंथी दगडाचे मंदिरं तर त्याला रंग मारू नकात, रिक्वेस्ट आहे। कारण की त्यामधून जे कलर मारल्यानंतर जे दगडाचं मेन आपल्याला कार्विंग्स वगैरे दिसतात ते दिसणार नाहीत। हे असं मंदिर परिसर आहे आणि इथं मी काही फोटोज वगैरे पण काढलेले आहेत, तुम्ही पाहू शकता विरगळसोबत वगैरे। तर हे असे श्री गणेशजींसोबत हे मोठी मूर्ती होते, तर इथंही मी फोटोज वगैरे घेतलेले आहेत। तर मित्रांनो, आपल्याला हा वाला टेम्पल कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि आपल्याही गावात जर का असे मंदिर असतील तर मला कमेंटमध्ये सांगा। आणि हे गावाच्या बाहेर हनुमानजीचं मंदिर होतं, बाहेर नंदीजी आहेत इथं पाहू शकता आपण। आणि आत शिवलिंग पण आहे, ते लॉक असल्यामुळे कारणाने मला व्यवस्थित रेकॉर्ड करता नाही आलं, इथं पाहू शकता आपण। तर मंदिराच्याच बाहेर आपल्याला अजून विरगळ वगैरे पाहायला मिळतात। आता हे तुम्ही पाहू शकता बाहेरच्या बाजूसच आहे, मंदिराच्या बाजूला अशी विरगळ आपल्याला पाहायला मिळाल्यात। ह्याला हिरो स्टोन वगैरे पण म्हणतात। आणि असंच एक समोर छोटंसं टेम्पल आहे त्याच गावामध्ये। तर हे असं एक टेम्पल आहे छोटंसं। तर मित्रांनो, हा वाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा। तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे, फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे सगळे सर्व्हिसेस देत असतो। जर का आपल्याला कोणतेही कार्यासाठी जसं की लग्न, कॉन्फरन्स, सेमिनार यासाठी जर का फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता। सर्व्हिस ऑल ओव्हर भारत।